And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि जनसंपर्क कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान जागर व्याख्यानमालेअंतर्गत आज मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा राज्यशास्त्र विभाग आज भारतीय संविधान आणि न्यायमंडळ या विषयावर मांडणी करणार आहे. भारतीय राज्यघटना ही एक जगामधील अतिशय मोठी अशी राज्यघटना आहे आणि ही राज्यघटना तयार करत असताना आपल्या संविधानकर्त्यांच्या समोर एक अमेरिकेचं मॉडेल, त्याचबरोबर इंग्लंडचं मॉडेल आणि काही प्रमाणात रशियाचं मॉडेल अशा प्रकारची काही मॉडेल्स आपल्यासमोर होती. भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये प्रामुख्यानं भारतीय घटना संविधान समितीमधल्या सदस्यांच्या वरती इंग्लंड आणि अमेरिकेमधील विचारवंतांचा मोठा प्रभाव होता आणि त्यामुळं भारतीय राज्यघटना ही एक अमेरिकेची राज्यघटना आणि ब्रिटिश राज्यघटना यांचं एक चांगलं मिश्रण आहे. त्याचा एक सुसंवाद ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची ही राज्यघटना आहे आणि यामुळेच आपण अनेक प्रकारच्या विविध अशा रचना स्वीकारलेल्या आहेत. त्यामध्ये मग संसदीय शासन पद्धती आहे, राष्ट्रपतीची स्थापना आहे आणि त्यामधूनच मग सर्वोच्च न्यायालय सुद्धा या दोन्ही देशांच्या
राज्यघटनांच्या मधील एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालय हे एक एकेरी स्वरूपाचं न्यायमंडळ आहे. अमेरिकेमध्ये दुहेरी स्वरूपाचे न्यायमंडळ आहे. तर भारतामधील आपण न्यायव्यवस्था ही एकेरी स्वरूपाची स्वीकारलेली आहे. म्हणजे दिल्लीमधील सर्वोच्च न्यायालय, त्याचबरोबर आपल्या राज्याच्या मुंबई या ठिकाणी असणारं उच्च न्यायालय, त्याचबरोबर जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय, अशी एक प्रकारची एकेरी व्यवस्था भारतामध्ये आहे. भारतीय न्यायमंडळ हा एक अतिशय महत्त्वाचा असणारा तिसरा ज्याला स्तंभ म्हणतो, म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही जी 3 शासनांग आहेत, त्या शासनांगामध्ये न्यायमंडळ हे अतिशय महत्त्वाचं मंडळ आहे. किंबहुना भारतीय राज्यघटनेचा सामाजिक संरक्षक म्हणून ग्रॅनव्हिल ऑस्टिन त्याचं वर्णन करतात, कारण राज्यघटनेचा संरक्षण करता हे भारतीय न्यायव्यवस्था आहे. या न्यायव्यवस्थेची स्थापना राज्यघटनेमधील कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. तर 214 नुसार हायकोर्टाची स्थापना होत असते. आता जर आपण बघितलं तर हे न्यायमंडळ तयार करत असताना घटना समितीमध्ये विविध प्रकारची चर्चा झाली. किंबहुना सगळ्यात जास्त लांबलचक चर्चा ही सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती कशी असावी, त्यानंतर या न्यायमंडळाला अधिकार कोणते असावेत याबद्दल झालेली आहे. आपण जर त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार 1774 मध्ये भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली मद्रास या ठिकाणी. आणि त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर 1860 मध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी हायकोर्टाची स्थापना झाली. भारतामधली सर्वोच्च न्यायालयाचं कन्व्हर्शन हायकोर्टामध्ये करण्यात आलं आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये भारतामधली जी उच्च न्यायालयामधली जी काही अपिलं होती ती सगळी अपिलं हे इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये जायची. आणि त्यामुळं भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय असलं पाहिजे याचा मागणी मोतीलाल नेहरू यांच्या नेहरू रिपोर्टमध्ये पहिल्यांदा करण्यात आली. आणि त्यानुसार पुढे 1935 मध्ये फेडरल कोर्टाची स्थापना झाली. घटना समितीमध्ये जेव्हा चर्चा करण्यात आली त्यावेळा कलकत्ता न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वरदाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची एकूण समिती नेमलेली होती आणि त्या समितीने भारतामधल्या सर्वोच्च न्यायमंडळाची रचना आणि शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या समितीपुढं 3 महत्त्वाचे मुद्दे होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार किती प्रमाणात असावेत, त्याचबरोबर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असला पाहिजे, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय हे राजकारणापासून किंवा राजकीय पक्षांच्या दबावापासून दूर असलं पाहिजे, अशा प्रकारच्या तरतुदी या न्यायमंडळाला असल्या पाहिजेत याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि 26 जानेवारी 1950ला भारताचं सध्याच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन 28 जानेवारी 1950ला झालं आणि त्यावेळेस पहिले जे न्यायाधीश होते हरिलाल कानिया यांनी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय राहील याबद्दल एक भाष्य केलेलं होतं. ते म्हणतात की भारतीय सर्वोच्च न्यायालय हे केवळ चाकोरीबद्ध पद्धतीनं केवळ न्यायदानाचंच काम करणार नाही, तर ज्या ज्या वेळेस सामाजिक समतेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस भारतीय न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेपाची भूमिका घेईल, अशा प्रकारचं वक्तव्य हरिलाल कानिया यांनी केलेलं होतं. आता या सर्वोच्च न्यायालयाची जर आपण कार्य बघितली किंवा अधिकार बघितले तर साधारणपणे या न्यायमंडळाला प्रारंभिक स्वरूपाचे अधिकार असतात. यामध्ये प्रारंभिक स्वरूपाच्या अधिकारामध्ये केंद्र सरकार विरुद्ध घटक राज्ये किंवा घटक राज्ये विरुद्ध घटक राज्ये किंवा केंद्र सरकार विरुद्ध घटक राज्ये अशा प्रकारचे जे खटले आहेत की जे खटले पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्येच दाखल करावे लागतात, अशा स्वरूपाच्या खटल्यांना किंवा अधिकारांना प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हटलं जातं. 2 नंबरचे जे अधिकार आहेत त्यामध्ये अपिलाचे किंवा पुनर्निर्णयाचे अधिकार. सर्वोच्च न्यायालयाला पुनर्निर्णयाचा अधिकार आहे. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये एखाद्या खटल्याबाबत जर काही एखाद्याला
पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल करायची असेल किंवा तो खटला वरच्या न्यायालयात जायचा असेल तर त्याला अपिलाचं कोर्ट म्हणलं जातं आणि तो खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करता येतो. त्याचबरोबर सल्लादायी क्षेत्र, सर्वोच्च न्यायालय हे सल्लादायी क्षेत्रामध्ये सल्लागार न्यायालय म्हणून काम करतं. ज्यावेळेस राष्ट्रपती एखाद्या प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात, मात्र हा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक नसतो. त्याचप्रमाणे भारतीय न्यायमंडळ हे कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड आहे. म्हणजे काय, ज्याला अभिलेख न्यायालय म्हटलं जातं, की सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय हा भारतामधल्या सर्व न्यायालयांच्यावरती बंधनकारक असतो, त्याला कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड म्हटलं जातं. त्याचबरोबर भारतीय न्यायमंडळ हे आपल्या सगळ्या राज्यघटनेचं संरक्षण करता गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून काम करत असतं. अशा पद्धतीनं आपण या भारतीय न्यायमंडळाचे काही अधिकार आपल्याला हे पाहावयास मिळतात. आता एकूण जर आपण बघितलं तर संविधान निर्मितीच्या कामामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मितीमध्ये एक सूर होता की भारतामध्ये मिळालेले जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य वंचितासाठी, दलितासाठी, स्त्रियांच्यासाठी आणि यांना सामाजिक न्याय मिळवण्यासाठी हे आपण राष्ट्रीय चळवळ केली आणि या राष्ट्रीय चळवळीची अबाधितता कायम राखण्यासाठी त्याच्यावर आधारित आपण राज्यघटना निर्माण केली आणि या राज्यघटनेचं संरक्षक हे सर्वोच्च न्यायालय आहे आणि या सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं सामाजिक रक्षणाचा बुरुज अबाधित राखला पाहिजे ही एक भूमिका सर्वानुमते त्यावेळा घेण्यात आलेली होती. त्या अनुषंगानं जर बघितलं तर भारतीय न्यायमंडळाला आता 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. अमृत महोत्सवी वर्ष आपण नुकतंच पूर्ण केलं आणि मग भारतीय संविधान, भारतीय सर्वोच्च न्यायालय यांचे ज्यावेळा अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे या काळामध्ये आपल्याला या न्यायमंडळानं काय काय आपल्यासाठी काम केलं, या न्यायमंडळाचं योगदान काय, हे आपण या थोडक्यात या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघत असताना आपण काही याचे कालखंड जर आपण निश्चित केले तर ते सोयीचं होईल. म्हणजे भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध राहिलेले आहेत हेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये नेहरू कालखंड जर विचारात घेतला तर 1950 ते 1964 पर्यंत नेहरूंचा कालखंड होता. या काळामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचे कोणतेही मतभेद झालेले नव्हते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही ठिकाणी आम्ही सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतो अशा प्रकारची सूचक वक्तव्य त्या काळामध्ये केलेली होती. पंडित नेहरूंनी ज्यावेळेस 9वे परिशिष्ट 1951 मध्ये पहिली घटनादुरुस्ती केली, याच्या मागची भूमिका अशी होती की 1950 मध्ये ज्यावेळेस गोपालन केसमध्ये, त्यानंतर मद्रास विरुद्ध चंपक्कारण केसमध्ये, चंपक्कम दोराईराजन या केसमध्ये ज्यावेळा संसदेच्या विरोधात निर्णय दिलेला होता किंवा काही प्रमाणामध्ये घटनेमधील कलमांचा आधार घेऊन सामाजिक न्यायाच्या काही विरोधात निर्णय गेले, त्यावेळेस लक्षात आलं नेहरूंच्या की न्यायपालिका किंवा न्यायमंडळ हे काही प्रमाणामध्ये आपल्या जी काही राष्ट्रीय धोरण होतं आपलं किंवा राष्ट्रीय चळवळ आहे त्याच्यामध्ये जी जमीनदारी निर्मूलन आहे किंवा रिझर्वेशनचा प्रश्न आहे, राखीव जागांचा प्रश्न आहे, हे जे प्रश्न आहेत त्या अनुषंगानं काही विरोधातले निर्णय या न्यायमंडळानं दिल्यामुळं पंडित नेहरूंनी 1951 मध्ये पहिली घटनादुरुस्ती केली आणि या पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये 9वं परिशिष्ट ॲड केलं. आणि 9व्या परिशिष्टाचं वैशिष्ट्य असं होतं की 9व्या परिशिष्टामध्ये ज्या काही कायद्यांची ॲडिशन त्यामध्ये केली जाईल किंवा एखादा कायदा तयार केला आणि तो 9व्या परिशिष्टामध्ये टाकण्यात आला तर त्या कायद्याला ज्युडिशियल रिव्ह्यूचा म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार लागू होणार नाही, म्हणजे त्याचं रिव्ह्यू होणार नाही. आणि त्यामुळं पंडित नेहरूंनी 9व्या परिशिष्टाची निर्मिती करून असे काही कायदे केले की जे जमीनदारी निर्मूलनाला पूरक असतील, सामाजिक न्याय निर्मितीला पूरक असतील, भारतामधील विषमता कमी करण्यासाठी पूरक असतील, अशा प्रकारचे कायदे 9व्या परिशिष्टामध्ये टाकले. आणि त्यामुळं काही घटनादुरुस्त्या त्यांच्या काळामध्ये ज्या महत्त्वाच्या झाल्या
ते कायदे त्यामध्ये टाकल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाची काही प्रमाणामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी ताकद होती किंवा शक्ती होती ती कमी झाल्याची आपल्याला दिसून येते. परंतु पंडित नेहरूंनी असे राजकीय पक्षाला फायदे होतील किंवा स्वतःच्या पार्टीला फायदा होईल अशा प्रकारचे फारसे कायदे केले नव्हते आणि त्यामुळे या काळात सर्वोच्च न्यायालय आणि संसद हे यामध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले नाहीत. त्यामुळे 1964 पर्यंत हा एक सामोपचाराचा किंवा दोघांच्या मधला समोपचाराचाच पुढे वाटचाल आपल्याला झालेली दिसून येईल. त्यानंतर मात्र 1965 नंतर इंदिरा गांधींचा कालखंड सुरू होतो आणि त्या काळामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालय आणि संसद यामध्ये काही वाद किंवा यांच्यामध्ये मतभेद झालेले आपल्याला दिसून येतात. यामधला एक पहिला महत्त्वाचा जो खटला आहे तो म्हणजे 1967चा गोलकनाथ नावाचा खटला आहे. गोलकनाथ विरुद्ध पंजाब या खटल्यामध्ये गोलकनाथ यांच्या राईट टू प्रॉपर्टीवरती पंजाब सरकारनं अतिक्रमण केलेलं होतं आणि त्यामुळं गोलकनाथ यांनी पंजाबच्या उच्च न्यायालयामध्ये आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस आली. ती आल्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 31 मध्ये राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार होता. त्याचा आधार घेऊन गोलकनाथ खटल्यामध्ये तत्कालीन सरन्यायाधीश कोका सुब्बाराव यांनी अशी भूमिका घेतली की संसदेला जे प्रकरण 3 आहे या प्रकरणामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. कलम 12 ते 35 यामध्ये कोणत्याही प्रकारची घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार असणार नाही. म्हणजे हे प्रकरण 3 जे आहे राज्यघटनेतलं हे सोडून तुम्ही घटनादुरुस्ती करू शकता, मात्र तुम्हाला मूलभूत अधिकारामध्ये घटनादुरुस्ती करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय सुब्बाराव यांनी दिला आणि त्यामुळं संसदेच्या सार्वभौमत्वावरती मर्यादा आल्याची आपल्याला दिसून येते. त्यानंतर मग इंदिरा गांधी या खटल्यामुळे अस्वस्थ झालेल्या होत्या आणि या खटल्याच्या निर्णयामुळं आणि त्यानंतर त्यांनी मग अनेक घटनादुरुस्त्या केल्या. त्यामध्ये मग महत्त्वाच्या ज्या काही असतील संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचं नॅशनलायझेशन करणे, या सगळ्या घटनादुरुस्त्या सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळा फेटाळलेल्या होत्या किंवा त्या रद्दबातल करण्याविषयीचं धोरण घेतलेलं होतं आणि त्यामुळं मग सातत्यानं इंदिरा गांधींनी मिड टर्म ज्यावेळी इलेक्शन झाली 1971 मध्ये त्यावेळा त्यांना थम्पिंग मेजॉरिटी मिळाली आणि त्यांनी अशा काही घटनादुरुस्त्या केल्या की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन पुनर्विलोकनाला काही प्रमाणात बाधा निर्माण होईल. त्यानंतर 1973 मध्ये एक अतिशय ऐतिहासिक असा एक खटला की ज्याचा निर्णय देण्यात आला ती म्हणजे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयामधलं 13 जणांचं खंडपीठ, एवढं खंडपीठ आज अखेर निर्माण केलेलं नव्हतं. एवढं मोठं खंडपीठ या केशवानंद भारती केसमध्ये निर्माण करण्यात आलं आणि त्या काळामध्ये जे नव्या परिशिष्टामध्ये केरळ सरकारनं काही कायदे टाकलेले होते ते चॅलेंज केलेले होते. त्याचबरोबर केशवानंद नावाचे जे यडनूर मठाचे जे मठाधिपती होते त्यांची प्रॉपर्टी काढून घेतलेली होती, मठाची प्रॉपर्टी, आणि त्यांनी राईट टू प्रॉपर्टी अंतर्गत केरळमध्ये दावा दाखल केलेला होता आणि नानी पालकेवाला यांनी नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचं याचिका दाखल करून घेतली, खटला दाखल करून घेतला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हा एक ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. त्यामुळं केशवानंद भारती केस ही आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि भारतीय न्यायमंडळाच्या तसेच भारतीय संविधानाच्या दृष्टीनं अतिशय एक महत्त्वाची केस ठरलेली आहे. या केसमध्ये 7 विरुद्ध 6 अशा प्रकारचा निर्णय देण्यात आला आणि या निर्णय देत असताना त्यावेळचे सरन्यायाधीशांनी निर्णय असा दिला 7 विरुद्ध 6 की भारतीय संसदेला सर्व प्रकारच्या कलमामध्ये घटनादुरुस्ती करता येईल. म्हणजे जेवढी राज्यघटनेमधली कलमं आहेत तेवढ्या सगळ्या कलमामध्ये घटनादुरुस्ती करता येईल, परंतु जे बेसिक स्ट्रक्चर नावाची गोष्ट या केशवानंद खटल्यामध्ये त्यांनी निर्माण केली त्याला मूलभूत चौकट असं म्हटलं जातं. ही मूलभूत चौकट मात्र संसदेला मोडता येणार नाही. म्हणजे केशवानंद खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनची निर्मिती भारतीय
सर्वोच्च न्यायालयानं केली. आणि अशा प्रकारच्या मग बेसिक स्ट्रक्चर काय असतं, तर बेसिक स्ट्रक्चर हे सर्वोच्च न्यायालय सांगेल त्या गोष्टी त्यामध्ये असतील. यामध्ये मग भारताचं सार्वभौमत्व आहे, भारताची लोकशाही आहे, संसदीय लोकशाही, त्याचबरोबर भारत हे संघराज्य असेल, भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य असेल, भारतामध्ये स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्व यांना महत्त्व असेल, त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, राईट टू लाईफ सारखा एखादा जो 21 अंतर्गत अधिकार आहे त्याचं संरक्षण असेल. या सगळ्यांचा समावेश हा बेसिक स्ट्रक्चरमध्ये घालण्यात आला. आता बेसिक स्ट्रक्चरची निर्मिती झाल्यामुळं संसदेपुढं असा प्रश्न निर्माण झाला की एखादी घटनादुरुस्ती केली तर ती केल्यानंतर जर सर्वोच्च न्यायालय वाटलं की बेसिक स्ट्रक्चरला बाधा येत आहे तर ते सर्वोच्च न्यायालय ती सदरची घटनादुरुस्ती नामंजूर करत असे. तर अशा प्रकारे केशवानंद केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही अतिशय वेगळ्या पद्धतीची आपल्याला दिसते की संसदेला सगळे अधिकार आहेत घटनादुरुस्तीचे, परंतु बेसिक स्ट्रक्चर मात्र मोडता येणार नाही. आणि त्यामुळं या बेसिक स्ट्रक्चरचं महत्त्व गेली 50 वर्षामध्ये अधोरेखित झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्याचाच एक नमुना म्हणून सांगेन की न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी काल परवा म्हणजे ज्या वेळा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते 24 एप्रिल 2023ला या बेसिक स्ट्रक्चरला 50 वर्षे झाली. तर हे जे जजमेंट होतं ते जजमेंट सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती त्यांनी ठेवलेलं होतं. आणि चंद्रचूड यांच्या मते, धनंजय चंद्रचूड यांच्या मते हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे हा एक ध्रुव तारा आहे, त्याला त्यांनी नॉर्थ स्टार अशा पद्धतीची त्याचे वर्णन केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि या बेसिक स्ट्रक्चरमुळं सर्वोच्च न्यायालयाचा प्रवास हा एक चांगल्या पद्धतीनं कणखर असा झालेला आपल्याला दिसून येत. तर केशवानंद भारतीची केस आपल्याला यामधली महत्त्वाची केस पाहावयास मिळते. त्यानंतर त्याबरोबरच मिनर्वा मिल नावाची एक केस आहे की त्यामध्ये पुन्हा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन मोठ्या प्रमाणामध्ये आणले. मनेका गांधींची केस आहे, त्या मनेका गांधींच्या केसमुळं बेसिक स्ट्रक्चर पुन्हा एकदा जोरदार पद्धतीचं समर्थन सर्वोच्च न्यायालयानं केलं. आणि त्यानंतर 1994मध्ये बोम्मई नावाची एक केस आहे. या बोम्मई नावाच्या केसमध्ये SR बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. बाबरी मशीद पडल्यानंतर काही मोठ्या प्रमाणामध्ये भारतामधल्या अनेक घटक राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्याचाच परिणाम म्हणून केंद्रानं कर्नाटकचं सरकारसुद्धा बरखास्त केलं आणि राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू केली. ही राजवट लागू केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री SR बोम्मई हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन आमचं जे सरकार आहे ते कोणत्याही कारणाशिवाय किंवा कुठल्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली नसताना कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे आणि ती चुकीची आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयानं पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या अधिकारावरती मर्यादा आणण्यासाठी काही गाईडलाईन्स दिल्या आणि आणीबाणी तुम्हाला अशा पद्धतीनं रातोरात पद्धतीनं लावता येणार नाही अशा प्रकारच्या गाईडलाईन्स दिल्या आणि अनेक तरतुदी त्याबाबत केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर बोम्मई केसमुळं आणीबाणीच्या अधिकारावरती म्हणजेच कार्यकारी जी सत्ता आहे त्याच्यावरती अंकुश, राष्ट्रपतीच्या अधिकारावरती सुद्धा अंकुश सर्वोच्च न्यायालयाने आणलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं त्यानंतरच्या काळात केंद्र सरकारला सहजासहजी राज्यामध्ये आणीबाणी लावता येत नाही आणि ही केंद्र राज्य संबंधाच्या दृष्टीनं, संघराज्याच्या दृष्टीनं अतिशय एक चांगली गोष्ट या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येईल. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र राज्य संबंध हे सुरळीत व्हावेत, चांगल्या पद्धतीनं सलोख्याचे असावेत यासाठी सुद्धा वारंवार भूमिका घेतलेली आहे. आज जर आपण बघितलं राज्यपालाची भूमिका ही सातत्याने वादग्रस्त असलेली दिसेल. राज्यपाल अनेक ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाने जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्या विरोधात काम करताना दिसतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालाच्या बाबतीमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं जर घटक राज्यांच्यामध्ये टिकायची असेल तर जे राज्याचे जे ॲक्च्युअल ज्याला आपण प्रतिनिधी म्हणतो मुख्यमंत्री
यांना महत्त्वाचं स्थान दिलेलं दिसतं. राज्यपालांनी राज्यघटनेमधील आपले जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या मर्यादेमध्ये आपलं काम करावं अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने वारंवार अधोरेखित केलेली आहे. त्याचबरोबर पाणी वाटपाचे प्रश्न आहेत, सीमेबाबतचे जे प्रश्न आहेत या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिले की ज्या निर्णयांच्यामुळं हे प्रश्न सुटण्यामध्ये मदत झालेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर अल्पसंख्याकांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका सातत्यानं सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे. भारतामधले अल्पसंख्याक हे बहुसंख्याकांच्या मर्जीवरती अवलंबून न राहता भारतीय राज्यघटनेने जे संरक्षण दिलेले आहे त्या संरक्षणाच्या जोरावरती या अल्पसंख्याकांच्या जे अधिकारांचं संरक्षण आहे ते सर्वोच्च न्यायालय करताना आपल्याला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका घटना समितीमध्ये सुद्धा मांडलेली होती. 25 नोव्हेंबर 1949चं त्यांचं एक भाषण आहे की त्यामध्ये ते सांगतात की स्वतंत्र भारतामध्ये अल्पसंख्याकांना त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यघटनेची, सर्वोच्च न्यायालयाची आणि त्याचबरोबर सर्व बहुसंख्य समाजाची आहे. कारण अल्पसंख्याक ही एक स्फोटक शक्ती असते आणि तुम्ही जर त्यांचे अधिकार नाकारले तर ही स्फोटक शक्ती तुमची लोकशाही उद्ध्वस्त करू शकते. ही भूमिका आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये मांडलेली होती. तर त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं संरक्षण, केंद्र आणि घटक राज्य यांच्यामधली सुलभता निर्माण व्हावी या दिशेनं केलेलं काम सुद्धा अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. बोंबई खटल्यानंतर त्या बेसिक स्ट्रक्चरची जी भूमिका होती ती 2007 IR कोइल्लू विरुद्ध तामिळनाडू सरकार याच्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये उद्धृत करण्यात आले. आणि या IR कोइल्लू केसमध्ये सबरवाल नावाचे जे जस्टिस होते त्यांनी अशी भूमिका घेतली की 9व्या परिशिष्टामध्ये एकूण 284 कायदे तोपर्यंत होते, त्यापैकी 24 एप्रिल 1973 पूर्वीचे जे कायदे होते ते सोडून 24 एप्रिल 1973 नंतरचे सगळे कायदे हे ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत येतील. म्हणजे आपल्याला इथं गोष्ट लक्षात येईल की 73 नंतर जेवढे कायदे काही राजकीय पक्षांनी आपल्या फायद्यासाठी घातले असतील किंवा एखाद्या राज्याच्या बेनिफिटसाठी घातले असतील ते सगळे कायदे ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत या कोइल्लू केसमुळे आलेले आपल्याला दिसतील. आणि त्यामुळं आज सर्वोच्च न्यायालय हे एक सुप्रीम ज्याला म्हणतो आपण खऱ्या अर्थानं सुप्रीम झालेलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात संसदेने केलेला कोणताही कायदा हा सर्वोच्च न्यायालयाच्या ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत येतोच. आणि त्यामुळंच जे न्यायिक मंडळ होतं, न्यायमंडळ जे मोदींच्या काळामध्ये करण्यात आलं की अपॉइंटमेंट ऑफ द जजेस कशा पद्धतीनं करायच्या आणि त्यामध्ये त्यांनी कायदा मंत्री त्याचबरोबर काही कार्यकारी मंडळामधले सदस्य हे त्यामध्ये घातलेले होते. ते जे विधेयक होतं ते सुद्धा विधेयक रद्दबातल केलेलं आपल्याला दिसून येईल. आज सर्वोच्च न्यायालयानं त्याच IR कोइल्लूमध्ये 3 प्रकारचे जे काही कलम आहेत, आर्टिकल 14 ज्याला समतेचा अधिकार म्हणतो, त्याचबरोबर आर्टिकल 19 स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम 21 की राईट टू लाईफ ज्याला जीविताचा अधिकार म्हणतो. तर हे जे 3 कलम आहेत 14, 19 आणि 21 याला सर्वोच्च न्यायालयानं गोल्डन ट्रायंगल ज्याला सुवर्ण त्रिकोण म्हणतो आपण ती उपमा दिलेली आहे. आणि 14, 19 आणि 21 याला जर बाधा येत असेल तर कुठल्याही प्रकारची घटनादुरुस्ती असली तर ती रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं आपल्याकडे ठेवलेला आहे. तर आज सर्वोच्च न्यायालयाची जे स्थान आहे ते बळकट झालेलं आहे. आणि मग या सगळ्या वाटचालीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रकारच्या तरतुदी किंवा गाईडलाईन्स दिलेले आपल्याला दिसून येतात. प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर या सर्वोच्च न्यायालयानं मूलभूत अधिकारांचं रक्षण केलेलं आहे. सर्व प्रकारचे मूलभूत अधिकारांचं रक्षण सर्वोच्च न्यायालयामार्फत झालेलं आहे. मग आत्ताच सांगितल्याप्रमाणे 14, 19, 21 हे मूलभूत अधिकारच आहेत. राईट टू प्रॉपर्टी हा वादाचा विषय होता. जनता सरकारनं 44वी घटनादुरुस्ती करून 1978 राईट टू प्रॉपर्टी काढून टाकला आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालय आणि संसद
यामधला जो वादाचा मुद्दा होता तो बऱ्यापैकी कमी झालेला आपल्याला दिसून येत. सर्वोच्च न्यायालयानं महिलांच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा विषयक निर्णय आपल्याला दिलेले दिसतील. आता यामधलं काही प्रामुख्यानं जर बघितलं तर महिलांच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये जो प्रश्न निर्माण झालेला होता तो मुथम्मा नावाची केस त्यामध्ये सांगता येईल. या 1979ची केस आहे. यामध्ये IFS असणाऱ्या मुथम्मा यांना परदेश जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आलेली होती किंवा प्रमोशनसाठी त्या लेडीज आहेत म्हणून त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली होती. म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये असून सुद्धा त्यांना स्त्री आहे म्हणून परवानगी नाकारण्यात आलेली होती. मुथम्मा या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टानं केंद्राचे आदेश रद्द केले आणि मुथम्मा यांना न्याय मिळवून दिला. म्हणजे मुथम्मांच्या माध्यमातून हीच खरी सुरुवात झालेली होती. त्यानंतर नर्गिस मिर्झा नावाची एअर होस्टेस होती. एअर होस्टेसच्या सेवेमध्ये असताना पहिल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला लग्नाची परवानगी त्या कंपनीमार्फत काढावी लागत होती. त्याचबरोबर या काळात प्रेग्नन्सी असता कामा नये अशा प्रकारचे नियम या विमान कंपन्यांनी घातलेली होती. त्याविरोधात मिर्झा गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयानं प्रेग्नन्सी हा राईट टू लाईफमधला एक भाग आहे, फंडामेंटल लाईफ आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यांनासुद्धा न्याय दिला. त्यानंतर एक महत्त्वाची केस महिलांच्या बाबतीमधली सांगता येते ती म्हणजे शहाबानू प्रकरण. शहाबानू प्रकरणामध्ये 1985मध्ये त्यावेळा यशवंत चंद्रचूड हे त्या काळातले न्यायमूर्ती होते. या केसमध्ये शहाबानू यांना त्यांचे जे पती होते त्या पतींनी 3 वेळा तलाक म्हणून घटस्फोट दिलेला होता. घटस्फोट दिल्यानंतर शहाबानू यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा 125 IPC 125 अंतर्गत मॅजिस्ट्रेटकडे तक्रार केली आणि पोटगीची मागणी केली. हायकोर्टानं पोटगी मंजूर केली. त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचे पती गेले आणि शेवटी मग शहाबानूंच्या बाजूनं निर्णय या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिसेल. आणि मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पोटगी नाही आणि त्यामुळं शहाबानूला पोटगी देऊ नये अशा प्रकारचं त्यावेळा आर्ग्युमेंट विरोधी पार्टीकडून करण्यात आलेलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयानं जरी ती मुस्लिम महिला असली तरीसुद्धा पोटगीचा हा अधिकार पत्नीला असला पाहिजे, घटस्फोट दिल्यानंतर तिला पोटगी दिली पाहिजे अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय त्या काळामध्ये दिलेला होता. परंतु स्त्रियांच्या विरोधात असणारे पर्सनल लॉचे काही कायदे याचा आधार घेऊन मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा काढण्यात आला मुस्लिमांच्या मार्फत आणि त्या जवळपास 5 ते 6 लाखाचा मोर्चा त्यावेळा काढण्यात आला. दुर्दैवानं राजीव गांधी सरकारनं शहाबानू केसमधला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेमध्ये बहुमताच्याद्वारे फेटाळला आणि पर्सनल लॉमध्ये इंटरफिअर करता येणार नाही अशा प्रकारची घटनादुरुस्ती केली आणि त्यामुळे मग पुन्हा पोटगीचा जो मार्ग खुला झालेला होता तो पुन्हा बंद झालेला आपल्याला दिसून येईल की जे पुन्हा शायरा बानू केसमध्ये 2016मध्ये पुन्हा तलाक हे रद्द झालं आणि पोटगीसुद्धा त्या काळामध्ये आता मिळू लागली. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये पर्सनल लॉमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या दुरुस्त्या सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची केस आहे ती म्हणजे राजस्थानमधली रूप कंवर नावाची केस आहे. या रूप कंवर केसमध्ये 1987चं हे प्रकरण आहे आणि रूप कंवर केसमध्ये रूप कंवरला सती घालवण्यात आलेलं होतं. जानेवारी महिन्यामध्ये या रूप कंवरचं लग्न झालेलं होतं आणि 19 सप्टेंबरमध्ये म्हणजे 9 महिन्याच्या काळातच सप्टेंबरमध्ये तिचा पती काही किरकोळ आजारामुळं मृत्यू पावला. जयपूरपासून जवळच असलेले हे ठिकाण आहे. तर तिथं राजस्थानमध्ये त्या लोकांनी त्या रूप कंवरला म्हणजे 18 वर्षे 9 महिन्याच्या त्या रूप कंवरला जिवंत असताना सती घालवलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की सती घालवत असताना तिला ज्यावेळेला तिचा नवरा मृत्यू पावला तर त्या चितेवरती त्या पतीच्या मांडीवरती तिला झोपवण्यात आलं. सती घालवणार हे कळाल्यानंतर ती पळून गेलेली होती. तर त्या गावातल्या लोकांनी तिला शोधून काढलं आणि तिला
त्या चितेवरती त्याच्या मांडीवरती झोपवलं आणि एकच जयघोष केला की सती माता की जय हो. जवळपास 3-4 तासामध्ये 5,000 लोक सतीसाठी उपलब्ध होते आणि नगारे वाजवले जात होते. तलवार घेऊन जर बाहेर पडू नये म्हणून रूपकंवर तलवारी घेऊन माणसं त्या ठिकाणी उभा राहिलेली होती. अशा पद्धतीची अतिशय दुर्दैवी घटना 1987 मध्ये राजस्थान जयपूरपासून जवळच असणाऱ्या ठिकाणी झालेली होती. या विरोधात हायकोर्टानं निर्देश दिले की ताबडतोब ही गोष्ट थांबवा, परंतु पोलीस डिपार्टमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटनं फारसं लॉ आणि ऑर्डर पाळली नाही आणि रूपकंवरला सती जावं लागलं. त्यानंतर 1 महिन्यामध्येच चुनरी महोत्सव नावाचा त्यांचा महोत्सव त्यांनी सुरू केला 13व्या दिवशीच, आणि मोठ्या प्रमाणामध्ये 1 लाख लोक त्या चुनरी महोत्सवाला उपस्थित राहिली. दुर्दैवानं दरवर्षी चुनरी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय त्या गावानं घेतलेला होता. थोडक्यात काय तर सतीचं उदात्तीकरण त्या जयपूरच्या जवळ झालेलं आपल्याला दिसून येतं. शेवटी सर्वोच्च न्यायालयानं त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करून सतीबंदीचा कायदा ताबडतोब करावा अशा प्रकारची भूमिका घेतली. 1829ला राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळं लॉर्ड बेंटिंक यांनी ब्रिटिश काळामध्ये सतीबंदीचा कायदा केलेला होता, परंतु 1987 मध्ये राजस्थानमध्ये रूपकंवर सती गेली. ही अतिशय शोचनीय आणि दुर्दैवाची गोष्ट होती. शेवटी 1990 मध्ये भारत सरकारनं सतीबंदीचा कायदा केला. दरम्यानच्या काळामध्ये जे काही 46 जण सापडलेले होते त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या. पैकी 38 जण हे पुराव्याअभावी सुटले. 6 जणांपैकी 2 जण मृत्यू पावले आणि 4 जणांना किरकोळ शिक्षा 2-3 वर्षाची झाली. तर अशा पद्धतीचं गोष्ट या रूपकंवर केसमध्ये होत. थोडक्यात काय अतिशय दुर्दैवी असणारा सतीचा सारखा जो निर्णय होता तर तो सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने ही प्रथा शेवटी कायद्याच्या स्वरूपामध्ये बंद केली. दुसरं एक जजमेंट आहे ते म्हणजे विशाखा नावाचं एक जजमेंट आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या वरती कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये यासाठीचं जजमेंट म्हणजे विशाखा जजमेंट. यामध्ये हे सुद्धा राजस्थानमध्येच भवरी देवी नावाची एक सामाजिक कार्यकर्ती होती. बालविवाह होऊ नयेत, ते रोखले जावेत यासाठी त्या काम करत होत्या. परंतु अनेक जे काही समाजामधले गुंड असणारे जे काही प्रवृत्तीची लोक होती त्यांनी त्याच्या विरोधात भवरी देवीला फार भयानक त्रास दिला. तिच्या पतीच्या देखत तिच्यावरती अत्याचार केले. शेवटी अनेक NGO आणि भवरी देवी यांनी विशाखा नावानं कोर्टामध्ये याचिका दाखल केली, रिट पिटिशन केली आणि सर्वोच्च न्यायालयानं विशाखा जजमेंट दिलं की कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे स्त्रियांच्यावरती अत्याचार किंवा त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये अशा प्रकारचं जजमेंट हे विशाखा जजमेंट म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट नावाचं एक ॲक्ट की घरगुती हिंसाचार हा सुद्धा एक मोठा हिंसाचार असतो, परंतु तो दिसत नाही, तो दृश्य स्वरूपामध्ये नसतो, तो अदृश्य असतो. घरामध्ये पतीकडून अनेक वेळा आपल्या पत्नीवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे अन्याय अत्याचार होतात, परंतु तिला सांगता येत नाही. तर या विरोधात सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट नावाचा ॲक्ट 2007-8 मध्ये आला आणि 9 पासून त्याची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसून येतील. विशेष गोष्ट अशी की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये देशामधला पहिला घरगुती हिंसाचाराचा विरोधातला कायदा 1920 मध्ये संमत केलेला होता. हे शाहू महाराजांचं मोठेपण आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावं लागतं की ज्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्थापित आहे आणि या संस्थानामध्ये घरगुती हिंसाचाराचा विरोधातला कायदा त्यांनी केलेला होता की जो भारत सरकारला 2007-8 मध्ये करावा लागला. तर ही दूरदृष्टी आपल्या राजांची इथं दिसते आपल्याला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं शबरीमाला आहे, त्याचबरोबर शायरा बानू केस आहे, निर्भया केस आहे, या केसमध्ये महिलांच्या बाजूने निर्णय दिले आणि त्यामुळं महिलांचं जे सबलीकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयानं मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं.
स्त्री पुरुष समता ही आली पाहिजे आणि ती समता येण्यासाठी स्त्रियांना मोठ्या प्रमाणात अधिकार असले पाहिजेत आणि ते अधिकार त्यांनी अंमलात आणले पाहिजेत. या दिशेनं त्यांना न्यायालयीन आणि कायद्याचं संरक्षण असलं पाहिजे. ही भूमिका सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं घेतल्यामुळं स्त्री पुरुष समतेमध्ये एक मोठा वाटा या सर्वोच्च न्यायालयाचा असलेला आपल्याला दिसून येतो. अलीकडं मग मंदिर प्रवेश असतील किंवा MC च्या काळामध्ये स्त्रियांना मंदिरामध्ये जाता येणार नाही अशा प्रकारचे काही नियम असतील, हे सगळे सर्वोच्च न्यायालयानं किंवा जात पंचायतीच्या विरोधातले निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आपल्याला दिसून येतील की जेणेकरून स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीनं, महिला सबलीकरणाच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयाची ही भूमिका अतिशय कणखर आणि तेवढीच सामाजिक हिताची, सामाजिक संरक्षणाची राहिलेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर बालकांच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं पोक्सो अंतर्गत पोक्सोसारखे कायदे करून त्याच्या गाईडलाईन्स करून देऊन बालकांचं संरक्षण केलं पाहिजे अशा प्रकारचे निर्णय दिले. बालिकांच्यामध्ये सुद्धा त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे ही सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं भूमिका सातत्यानं घेतलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ज्या तृतीयपंथीयांच्या चळवळी आहेत, ज्याला LGBTQ म्हटलं जातं, लेस्बियन आहे, गेज आहेत, त्याचबरोबर बायसेक्स्युअल्स आहेत, ट्रान्सजेंडर्स आहेत, त्यानंतर क्युअर्स ज्याला म्हटलं जातं, तर LGBTQ जी काही तृतीयपंथीयांच्या जी चळवळी होत्या, या चळवळीमध्ये या तृतीयपंथीयांना आपला सेक्स कोणता आहे हे जाहीर करण्याची सुद्धा परवानगी सर्वोच्च न्यायालयामुळं मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे तृतीयपंथी यांच्यासारखं समाजामध्ये दुर्लक्षित आणि त्यांच्यावरती अत्याचार होणाऱ्या कुठलीही प्रकारची दुसरी आपल्याला व्यक्ती सापडणार नाही, परंतु या सर्वोच्च न्यायालयानं तृतीयपंथीयांना न्याय देण्याच्या दृष्टीनं अनेक तरतुदी आपल्याला केल्याचे दिसतं की ज्या 377 सारखं कलम आहे की जे सेम जेंडरमधला सेक्स निषिद्ध होता 377, ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केलं आणि ती एक मोठी सुधारणा IPC मध्ये केलेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आदिवासींचा जो हक्क आहे तो आदिवासींचा हक्क मिळवून देण्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्त्वाची आहे. समथा नावाचं एक जजमेंट आलं. जल, जंगल आणि जमीन हे जे आदिवासींचं स्वतःचं आहे ते त्यांचंच राहिलं पाहिजे अशा प्रकारचं हे जजमेंट सर्वोच्च न्यायालयानं दिलं. आदिवासींची जमीन आहे ती कोणत्या आदिवासी नागरिकाला खरेदी करता येईल किंवा एखाद्या सामान्य नागरिकाला खरेदी करता येईल, मात्र मल्टीनॅशनल कंपन्या ती जमीन खरेदी करू शकणार नाही अशा प्रकारची भूमिका या जजमेंटमध्ये असलेलं दिसून येईल. परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक जंगलं सुद्धा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या घाशाखाली जाताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं दुसरा एक महत्त्वाचा निर्णय दिला तो म्हणजे कैद्यांच्या बाबतीमधले निर्णय असतील. कैद्यांच्या अधिकारांचं संरक्षण सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं केलेलं. कैद्यांना सुद्धा मूलभूत अधिकार असतात. ते जरी कैदी असली तरी सुद्धा त्यांचे मूलभूत अधिकार आहेत, त्यांना जीविताचे अधिकार आहेत, हे सर्वोच्च न्यायालयानं उद्घृत केलेलं आहे. आणि कच्चे जे कैदी होते या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं दुसरी एक भूमिका घेतली ज्याला आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतो, न्यायालयीन सक्रियता म्हणतो. जे न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये संसदेने केलेला एखादा कायदा आहे, जर तो राज्यघटनेशी विसंगत असेल तर तो रद्दबातल करण्याचा न्यायालयाचा अधिकार या न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये असतो. परंतु याच्यापेक्षा थोडी वेगळी अशी भूमिका जी आहे ती न्यायालयीन सक्रियतेमध्ये आहे. म्हणजे एखादी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली किंवा एखादी सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं काही अन्याय होत असेल आणि एखाद्या व्यक्तीनं जर रिट पिटिशन केली तर स्वतः न्यायालय सक्रिय होतं, त्याला न्यायालयीन सक्रियता म्हटलं जातं. म्हणजे वर्तमानपत्रातली बातमी वाचून तोच खटला म्हणून दाखल करून घेणं, याचिका म्हणून दाखल करून घेणं, सुमोटो ॲक्शन त्याला म्हणलं जातं, ती सुद्धा प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयानं 1987 नंतर PN भगवती या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ती सुरुवात केलेली आपल्याला दिसून येईल. आणि त्यामध्येच मग कच्च्या जे कैदी आहेत
या कच्च्या कैद्यांना अधिकार असतात. अशा प्रकारची एक केस हुसेन आरा खातून या केसमध्ये न्यायमंडळाने दिली. त्यावेळी हिंगोराणी नावाच्या वकिलांनी ती केस दाखल केली आणि 40,000 कच्चे कैदी जे होते त्याबाबतचा निर्णय देण्यात आला. म्हणजे एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या कैद्याला 2 वर्षाची समजा शिक्षा लागत असेल, परंतु तो कैदी 5 वर्षे तर तुरुंगात असला तरी सुद्धा निर्णय झालेला नव्हता, अशांना कच्चे कैदी म्हटलं जातं. तर सर्वोच्च न्यायालयानं या कच्च्या कैद्यांना सोडून देण्याची भूमिका घेतली. कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं की अनेक कैद्यांना जे कच्चे कैदी होते ते सुद्धा सोडून देण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली आपल्याला दिसून येते. कारण या ठिकाणी एकच गोष्ट आहे की राईट टू लाईफ जो आहे, जीविताचा अधिकार, तो राखण्याचा आणि त्या अधिकाराचं संरक्षण करण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली होती. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये एक सांगायची गोष्ट राहून गेली. अरुणा शानबाग नावाची एक केस आहे. अरुणा शानबाग 2011 ती केस डिसाईड झाली. अरुणा शानबाग या केईएम हॉस्पिटल मुंबईमध्ये परिचारिका नर्स म्हणून काम करत होत्या. 25 वर्षे वय असताना त्या नर्स म्हणून काम करत असतानाच वाडबाईनं त्यांच्यावरती अत्याचार केला आणि तो अत्याचार करत असतानाच त्यांना इजा झाली आणि त्या वाडबाईनं त्यांना जी कुत्र्याची साखळी असते त्या कुत्र्याच्या साखळीनं त्यांचा नरडा आवळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्या कोमात गेल्या. अरुणा शानबाग 36 वर्षे कोमामध्ये होत्या आणि त्यावेळा त्यांची जी मैत्रीण होती विराणी यांनी राईट टू डेथ ज्याला म्हणतो इच्छा मरणाचा अधिकार या असावा आणि त्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. अरुणा शानबाग केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं इच्छा मरणाचा अधिकार कृतिशून्य आणि कृतिशील अशा प्रकारच्या 2 इच्छा मरणाचे अधिकार प्रस्थापित केले. कृतिशील ॲक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण, कृतिशील इच्छामरण यामध्ये जाणून बुजून एखाद्याला मारून टाकणं हा अधिकार मान्य करण्यात आला नाही. याउलट कृतिशून्य ज्याला म्हणतो आपण पॅसिव्ह पद्धतीचा जो विनंती आहे त्याबद्दलचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी प्रस्थापित केला. परंतु त्यामध्ये अरुणा शानबाग यांना राईट टू डेथ देण्यात आला नाही. मात्र नंतरच्या काळामध्ये हा अधिकार कृतिशून्य स्वरूपामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. थोडक्यात काय आहे तर सर्वोच्च न्यायालयानं महिलांचे अधिकार, मूलभूत अधिकार, घटनेचा संरक्षक या अनुषंगानं अनेक निर्णय दिले. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पर्यावरणाचा. सर्वोच्च न्यायालयानं पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वपूर्ण अशी तत्त्व जाहीर केली. त्यामध्ये ज्याला पुढच्या पिढीसाठी हे पर्यावरण असलं पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण केली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय दिला. त्याचबरोबर पोल्युटर पे प्रिन्सिपल नावाचे एक प्रिन्सिपल त्यांनी केले. जो कोणी प्रदूषण करेल त्यानं नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारचं जजमेंट दिलं. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणाचं खरं संरक्षक हे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय असल्याचंच आपल्याला दिसून येईल. अनेक अलीकडच्या केसेस आहेत त्यामध्ये मग पश्चिम घाट बचाव आहे. त्याचबरोबर मागच्याच 2-3 महिन्यामध्ये जे अरवली पर्वत आहे, या अरवली पर्वत ज्याला ग्रीन लंग्स ऑफ द दिल्ली म्हणलं जातं, म्हणजे दिल्लीला जो काही ऑक्सिजन मिळतो तो अरवली पर्वतामुळेच प्रदूषण काही प्रमाणात रोखलं जातं आणि दिल्लीमध्ये चांगल्या पद्धतीचं ऑक्सिजन त्यामुळे येतो अशी एक भूमिका आहे. तर या अरवली पर्वतामधल्या 31,000 टेकड्या ह्या नष्ट करण्यात आल्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्टर आणि ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत. आणि त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये सुमोटो ॲक्शन घेतली. काही संघटना पण कोर्टामध्ये गेल्या. तर त्याच्यानंतर केंद्र सरकारनं एक समिती निर्माण केली आणि समितीनं निर्णय दिला की ज्या टेकड्यांची उंची 100 मीटर आहे, म्हणजे साधारण 330 फूट आहे, त्याच्यापेक्षा जास्त उंचीच्या ज्या टेकड्या आहेत त्याला पर्वतरांगाच्या टेकड्या म्हणण्यात यावं. त्याच्यापेक्षा कमी ज्या टेकड्या आहेत त्या मात्र खोदण्याचा अधिकार हा कॉन्ट्रॅक्टरला असेल.
त्याचबरोबर 100 मीटर अंतरामध्ये जर 2 टेकड्या येत असतील त्याच्यापेक्षा कमी तर ती पर्वतरांगामधली टेकडी समजण्यात यावी, अशा प्रकारचा समितीचा निर्णय होता. आणि त्यामुळं 12 ते 13,000 टेकड्या नष्ट होणार होत्या. शेवटी सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल करून घेतली की हा समितीचा निर्णय चुकीचा आहे आणि पुन्हा ही जी उंची वगैरे निकष लावलेला आहे चुकीचा आहे, अशा प्रकारचा निर्णय या नुकताच आरवलीच्या बाबतीमध्ये दिला. त्यानंतर महाराष्ट्रामधला चंद्रपूर अंधारी जो व्याघ्र प्रकल्प आहे, या व्याघ्र प्रकल्पाच्या जो काही मध्यवर्ती भाग आहे इथं सुद्धा उत्खननाची परवानगी नाकारली. लोकसत्तामध्ये आलेल्या एका बातमीच्या आधारे ती बातमी स्वतः कोर्टानं याचिका म्हणून दाखल केली आणि त्याला स्टे दिलेला आपल्याला दिसून येईल. पर्यावरण रक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही अलीकडच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पर्यावरण हे सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि पर्यावरणासाठी सर्वोच्च न्यायालय, नागरी समाज, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ या सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु हे जी इतर काही अंग आहेत ते थोड्या प्रमाणात पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतात, परंतु सर्वोच्च मात्र न्यायालय हे सजग असलेलं आपल्याला दिसून येईल. एकंदरीत जर बघितलं आपण तर सर्वोच्च न्यायालयानं गेली 75 वर्षामध्ये भारतीय लोकशाहीचं संरक्षण, संवर्धन आणि ही लोकशाही पुढे जास्तीत जास्त कशी लोकाभिमुख होईल या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू या सर्वांनीच या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित राहण्याच्या दृष्टीनं अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामधूनच भारतीय सर्वोच्च न्यायालयाला विविध प्रकारचे अधिकार बहाल केले. सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेसारखं भारताचं सर्वोच्च न्यायालय तेवढं शक्तिशाली नव्हतं, परंतु या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमुळं हे सर्वोच्च न्यायालय आज जगामधलं एक अतिशय उच्च स्थानाचं शक्तिशाली असलेलं आपल्याला दिसून येईल. आज जर आपण विचार केला तर भारतीय लोकशाही टिकण्यामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची भूमिका मोठी आहे. शेजारचे जर देश बघितले तर आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की ज्या देशामधलं न्यायमंडळ किंवा सर्वोच्च न्यायालय शक्तिहीन होतं त्या देशांच्यामध्ये हुकुमशाही आलेली आपल्याला दिसून येईल. मात्र भारतामध्ये सातत्यानं संसद, सर्वोच्च न्यायालय यामध्ये संघर्ष, मतभेद आहेत, तरीसुद्धा बेसिक स्ट्रक्चरच्या माध्यमातून यामधून मार्ग काढत आपली लोकशाही टिकून आहे. ही लोकशाही टिकण्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अत्यंत परखड, त्याचबरोबर अत्यंत व्यावहारिक आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी तिन्ही अंग आहेत, म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, याची निर्मिती ही भारतीय राज्यघटनेमधून निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे ह्या तिन्ही अंगांनी आपल्यामध्ये बॅलन्स राखला पाहिजे. आणि सगळ्यात जर आपण म्हटलं तर भारतीय राज्यघटना हीच सर्वोच्च आहे. हे अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सांगितलेलं आहे. भारतीय राज्यघटना टिकली तरच आपला देश टिकू शकतो आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, त्याचं योगदान गेली 75 वर्षामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. सर्वोच्च न्यायालयाने गेली 75 वर्षे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं असलं तरीसुद्धा काही मर्यादा किंवा काही त्रुटी आपल्याला यामध्ये दिसतील. त्यामध्ये प्रामुख्यानं न्यायालयाला लागणारा, न्याय मिळण्यामध्ये लागणारा जो विलंब आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे एखादी केस जिल्हा किंवा तालुका कोर्टमध्ये जर घातली तर 25-25 वर्षे त्या केसचा निकाल लागत नाही, ते हायकोर्टापर्यंत जात नाही. त्यामुळे न्यायालयाला लागणारा विलंब हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि वास्तविक पाहता याला कारण जे आहे ते जे न्यायाधीश आहेत त्यांची संख्या कमी आहे. 10 लाख लोकसंख्येच्या मागं साधारणपणे 10 जजेस आपल्यामध्ये आहेत. या उलट अमेरिकेमध्ये हे प्रमाण 110च आहे. त्यामुळं पेंडिंग केसेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये जे काही ठराविक घराणी आहेत, कॉलेजियमच्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामधल्या न्यायाधीशांची नेमणूक होत असते, परंतु काही एक 60-70 घराणी आहेत, त्या घराण्यामध्येच हे जे न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती होताना दिसते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे वकिलांच्या फीजसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतील.
एखाद्या केसच्या एखाद्या तारखेसाठी 25-25 लाख रुपये फी असलेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे हा महागडा न्याय होत चाललेला आपल्याला दिसून येईल. या काही मर्यादा किंवा त्रुटी जर सोडल्या तर मात्र भारतीय न्याय मंडळ हे जगामधील एक चांगल्या पद्धतीचं न्यायमंडळ म्हणून त्याची गणना केली जाते, ही निश्चितच आहे. आज या ठिकाणी या व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, त्याचबरोबर कुलगुरू, कुलसचिव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सर, त्याचबरोबर जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर सर आणि डॉक्टर किशोर खिलारे, त्याचबरोबर या स्टुडिओमधील सर्व सेवक कर्मचारी यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.